नमस्कार, मी आशा धायगुडे शेंडगे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की निवडणूक तोंडावरती सगळेच राजकीय नेते कार्यकर्ते ह्या पक्षातून त्या पक्षात जातात, परंतु अशी वस्तुस्थिती नाही. कालही मी प्रशासनावर बोलायची, आजही प्रशासनाच्या चुकीच्या विषयावरती मी आजही बोलते आणि उद्याही बोलणार. मी बोलते म्हणून मला तुरुंगवास भोगावा लागला ही शोकांतिका. पिंपरी शहरातील करदात्या नागरिकांचे 45 कोटी रुपये जर पाण्यात गेले असतील तर मी बोलायचं नाही. त्याची शिक्षा मला जर भोगावी लागत असेल तर मी नक्की या करदात्यांच्यासाठी ती भोगायला तयार आहे. 4 दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इथल्या कारभारांच्या विरोधात मोठा पाडा वाचला. त्यातला एक महत्वाचा मुद्दा होता ई लर्निंग. ह्या गोंडस नावाखाली करदात्या नागरिकांचे 45 कोटी रुपये आपण पाण्यात घातले कसे. या ठिकाणी पहिला एक मुद्दा होता की ई लर्निंगच्या माध्यमातून गरिबांच्या मुलांना चांगल्या दर्जेदार शिक्षण मिळावं. हा हेतू जरी खरा असला तर त्याच्या मागचं गोंडस नावाखाली कुणी पैसे पळवले हे तुम्हाला नक्की मी सांगितलं पाहिजे. ई लर्निंगच्या नावाखाली आपण स्मार्ट टीव्ही घेणार होतो, स्मार्ट टीव्ही खरेदी केले देखील, परंतु टीव्ही चाललेच नाहीत. तर त्या टीव्हीचा उपयोग काय, थोडक्यात काय तर आमच्या ठेकेदारांचे खिसे भरण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला आणि ते त्यात सक्सेसफुल झाले. एवढंच नव्हे तर तिथं जे इंटरनेट कनेक्शन लागत होतं टीव्ही चालवण्यासाठी ते कधी उपलब्ध झालंच नाही. एखादा टीव्ही चालतो, बाकी सगळे टीव्ही धुळखात पडलेले असतात. त्यातला दुसरा मुद्दा होता की एआयच्या माध्यमातून आम्ही स्मार्ट कॅमेरे वर्गात बसवले, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची स्ट्रेस लेवल पाहण्यात होती. अत्यंत कौतुकास्पद उपक्रम या ठिकाणी प्रशासनाचा होता, कारभाऱ्यांचा. परंतु झालं काय, जे कॅमेरे होते त्याच्यातून आलेले स्ट्रेस लेवलचा एक कागद सुद्धा आपल्या महानगरपालिकेमध्ये उपलब्ध नाही. धक्कादायक गोष्ट. आणि तिसरा भाग त्याच्यातला होता की स्ट्रेस लेवल काढल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांच्या मानसिक समुपदेशन करण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक करणार होते. आता जर स्ट्रेस लेवलच काढली नसेल तर समुपदेशन कसलं आलो, किती फसवणार, या नागरिकांच्या करदात्या नागरिकांच्या पैशांची किती लूटमाट करणार, याला देखील एक मर्यादा असते. ह्या मर्यादा ह्या सगळ्यांनी ओलांडल्यात. त्यामुळं शहरातील सुज्ञ नागरिकांना हात जोडून विनंती आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजेच घड्याळाला मत द्या. ज्या अजित पवार साहेबांनी पिंपरी शहराला एक वेगळी दिशा दिली, एक वेगळं विजन ठेवून विकसित केलं, त्यांच्या बरोबर तुम्ही मी राहिलं पाहिजे आणि कारभाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे.